नक्कीच सन्माननीय पाहुणे रणजितजी गुप्ता यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रणजितजी गुप्ता अगदी या स्पर्धेसाठी अगदी पाहायला गेलं तर अनेक प्रेक्षक सलग 4 दिवसांमध्ये जोडले जातील. 3 षटकांचा आपण सामना पाहणार आहोत. एका बाजूने असेल रुंदे आणि त्यांना फाईट केलेले वावेकर संघ, दोन्ही एकाच विभागातले दोन संघ. क्रिकेटच्या पटलावरती आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. कशा प्रकारे खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल तर एका बाजूने आपण पाहणार आहोत रुंदे संघाचा अजिंक्य आणि त्यांच्या समोर असेल अर्थातच वावेकर संघाचा ऋषी. दोन्ही तगडे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहणार आहोत. 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघाच्या माध्यमातून. आणि नेक्स्ट सामना आपण पाहणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. एका बाजूने असेल मोहिली आणि त्यांना फाईट करेल नुकताच विजय संघ अर्थातच सांगोडे संघ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. सांगोडे संघ कुठे जायचं नाहीये, लगेच आपला मॅच असेल. साई एकविरा स्पोर्ट मोहिली विपक्ष SKDCC सांगोडे, साई का दिवाना सांगोडे संघ त्यांच्या माध्यमातून एक आपण पुढील महिन्यामध्ये एक चांगली स्पर्धा पाहणार आहोत. नक्कीच या विचार केला ना टिटवाळा विभागाचा तर अनेक स्पर्धा या मांडा ग्राउंडवरती होत असतात, पिसा ग्राउंडवरती होत असतात. कारण की 4 गाव आणि 4 गावामध्ये जवळजवळ 10 ते 12 टुर्नामेंट जरूर यांच्या माध्यमातून आयोजन केले जातात आणि अनेक स्पर्धा आणि प्रत्येक स्पर्धा मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये YouTube लाईव्हच्या माध्यमातून दर्शवली जाते. कारण का 4ही गाव जर म्हटलं गेलं तर नक्कीच या विभागामधील मांडा असेल, कोंडेरी असेल, सांगोडा असेल, वासुंद्री असेल यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा चांगल्या पद्धतीने घडवल्या जातात आणि नक्कीच मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये नेहमीच जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून लाभत असतं. कारण का जगन्नाना पाटील यांचं नाव घेतलं तर नक्कीच दानशूर व्यक्ती या विभागामधील अनेक प्लेयर्सना घडवण्याचं त्यांचा हातभार मोलाचा असतं. TDPL सारखी स्पर्धा पाहायला गेले तर अनेक आपल्या विभागातील खेळाडूंना पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. नक्कीच त्यांना सुद्धा आपण इन ॲक्शनमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत पुढील 2 दिवसामध्ये. MPL नुकताच त्यांच्या माध्यमातून घडवली गेली आहे. लेट्स प्ले शो द क्वालिटी अँड फॅन्टास्टिक क्रिकेट. दोन्ही संघांना देऊया समान शुभेच्छा. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न परंतु पंच नक्कीच कुठेतरी वाईड घोषित करतात. अगदी पाळाकडे योगेशजी बुटेरे साहेब सर नक्कीच मॅन फ्रॉम पोई यांच्या माध्यमातून हा वाईड घोषित केला आहे. सलग 4 दिवसांमध्ये त्यांची जरूर या स्पर्धेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. चांगले डिसिजन मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केले जातात, कव्हर केले जात आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता मात्र अगदी डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हे मिळेल एकच धाव. का ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच पद्धतीने अटॅकिंग गोलंदाजी मात्र ऋषीच्या माध्यमातून केली जाते. ऋषीचा जर विचार केला तर अनेक व्यावसायिक सामने या गोलंदाजाच्या माध्यमातून खेळले गेलेत आणि तोच मात्र आज आपल्या गावाच्या नावाची जर्सी आपल्या अंगावरती प्रदान करून आपल्या संघासाठी चांगलं कार्य करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडवाटने खेळण्याचा प्रयत्न, दूरवर क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो पर 2 धावा मात्र वेगाने पण पूर्ण केल्यात. अगदी स्पर्धेचा विचार केला ना तर नक्कीच धर्मवीर चषक 2024 जे घडवलं गेलं अर्थातच स्वप्नील केने आणि तेजस गायकर, सूरज केने यांच्या माध्यमातून अतोनात मेहनत अखेर 4 दिवसांमध्ये स्पर्धा कशी घडवावी याचं प्रति उदाहरण आपण या क्रीडांगणावरती पाहतोय. फक्त आणि फक्त 4 दिवसामध्ये ज्यावेळी लॉट शेअर केली त्यानंतर त्यांना अखेर 60+ संघांचे कॉल आले. त्यानंतर मात्र त्यातून 38 संघ त्यांनी चूज केले आणि 38 संघांना मात्र आपण खेळताना पाहणार आहोत. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, बिहाइंड विकेट चेंडूला कॅरी केलं जाईल. त्यात बरं नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जरूर धाडस दाखवत होता परंतु स्ट्राईक एंडचा फलंदाज मानस दाखवत नाहीये. तत्पर डॉट चेंडूची होईल सांगता कुठे ना कुठे या सामन्यामध्ये विचार केला तर जखडून ठेवलं गेलं आहे. दोन्ही फलंदाजांना मात्र मोठे फटके खेळू दिले जात नाहीये कारण का चांगली गोलंदाजी ऋषीच्या माध्यमातून पावलावरती पाऊल ठेवून अचूक लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी केली जाते. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो रुपेश गायकर एक चांगलं सहकार्य. जेव्हा जेव्हा कोंडेरी गावची स्पर्धा असतात तेव्हा तिन्ही टीम मात्र एकत्र येऊन त्या स्पर्धेला अखेरचा निरोप कशा प्रकारे चांगला होईल याचा प्रयत्न करत असतात. झेलची संधी शॉट स्क्वेअर लेग मध्ये पकडला जाईल फलंदाज फेल, बिग विकेट डॉम, सॉफ्ट डिस्पोजल, बॅक टू पवेलियन.
चांगले लयमध्ये सापडताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढील मॅच आपण पाहणार आहोत सांगोडे विपक्ष साई एकविरा स्पोर्ट मोहिली संघ. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वेगवान गतीचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी उचली प्राप्त करतोय तत्पर निर्धाव चेंडूची वेळ सांगता. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट आकडामध्ये, अर्थातच 10 या आकड्यावरती. तीन षटकांचा सामना आणि कुठेतरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा मात्र रुंदे संघाच्या माध्यमातून कुठेतरी स्लोवर गतीने पाहतोय. ज्या पद्धतीने अजयने षटकार खेचला त्यानंतर कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, परंतु उर्वरित 2 षटक मात्र अजूनही शिल्लक असेल. कारण दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे संघ आहेत आणि त्या संघासमोर खेळताना काहीशी रणनीती मात्र शक्तीपेक्षा युक्ती फार मोठी मानली जाते आणि ती युक्ती मात्र हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकताना लढवताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये योगेशजी बुटेरे सर आहेत. चांगलं कार्यरत त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. झेलची संधी, परंतु सोपा झेल मात्र सोडला जातोय. तत्पर मिळतील या 2 धावा. कॅचेस विन कॅचेस जेव्हा जेव्हा आपण सोडतो तेव्हा मात्र सामना कुठेतरी पराभवाच्या आश्राखाली जात असतो आणि त्या अनुषंगाने मात्र ही झेल सोडली गेली. कारण का मागील सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर एक चेंडू एका धावेची आवश्यकता असताना स्वतः गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती फॉलो थ्रोमध्ये मात्र कॅरी करू शकला नाहीये. झेल सोडला गेला आणि सामना जिंकला सांगोडे संघाने. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. टांगसिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, फिंगर ऑफ फलंदाज फेल. बॅक टू पवेलियन. संख्या मात्र आपल्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थाने बिग विकेट डाऊन. अजिंक्य मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अर्थातच पाहायला गेला तर संचित इन ॲट नंबर 4 वरती. पहिला चेंडू आडोबाटने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील जरूर केली आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच स्थिर आहेत. पंचांना माहिती आहे. पंचांचा विचार केला तर योगेश बोटेरे सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये रुपेश गायकरला आपण पाहतोय. दोन्ही नामांकित पंच आहे, कारण का अनेक स्पर्धा यांच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुढील मॅच आपण पाहणार आहोत एक साई एकविरा मोहिले विपक्ष सांगोडे संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. सांगोडे संघ त्यांना फाईट करेल. साई एकविरा मोहिली संघ 3 षटकांचा सामना आहे. त्या अनुषंगाने कुठेतरी मात्र सामने जरूर आपल्याला फास्ट खेळवावे लागतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी पाहायला गेलं तर नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश बोटेरे सर असतील, रुपेश गायकर, आमचे गुणलेखक अविनाश केने सलग पहिल्या दिवसामध्ये सातत्य राखवताना आपण पाहतोय.
पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, दिशा दिली आहे तत्पर मात्र खराब क्षेत्ररक्षण सीमा रेषेलगत अडवला जाईल, तत्पर मिळतील या 2 धावा. कुठेतरी अशा प्रकारच्या चुका मात्र वारंवार वावेकर संघाच्या माध्यमातून घडताना पाहतोय. सलग 4 दिवसामध्ये नक्कीच समालोचन कक्षाचा विचार केला तर विश्वास केने सर आपण पाहणार आहोत. धावसंख्या स्थिर 14 या आकड्यावरती 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, 1 चेंडू मात्र शिल्लक असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होईल तिथपर 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 2 धावेने नक्कीच धावसंख्या फ्लाय झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 8.00च्या सरासरी धावसंख्या जोडली गेली आहे. उर्वरित 1 षटक मात्र शिल्लक असेल. अर्थातच पाहायला गेला तर शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडून आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं कार्य मात्र या 2 फलंदाजांना करावं लागेल. कारण का अजय सारखा फलंदाज मागील सामन्याचा हिरो मात्र या सामन्यामध्ये जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला, त्यानंतर मात्र कुठेतरी त्याला शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. अर्थातच वावेकर या संघाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, क्षेत्ररक्षणाचा ॲनालिसिस जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने सजवलं जात आहे त्याच पद्धतीने मात्र चेंडू रिलीज करण्याचं काम वावेकर संघाच्या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जात आहे. कारण का विचार केला तर अलीकडे सर्व संघ अनेक स्पर्धांमध्ये खेळत असतात. कुठेतरी स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खेळली जाते आणि शिस्तीचं पालन मात्र सर्व संघांच्या माध्यमातून केलं जात आहे. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. नैतिक स्पोर्ट कोंढेरी आयोजित धर्मवीर चषक 6 मात थरार मैदानाच्या आतमध्ये रंगताना पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, दिशा दिल्या, टीप स्क्वेअर लेगला फेकून दिलाय, सीमा रेषा पार, 6 धावेंसाठी षटकार. अफलातून फलंदाजी, षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्लोने मात्र बीड करण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू रिलीज केला तर बरं अवांतर धाव मात्र ॲड केली जाईल. काय गोलंदाजी करतोय. परंतु अजयचा जर विचार केला तर मागील सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 42 धावा जोडल्या गेल्या आणि या सामन्यामध्ये एक चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पूल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, बिग हिट, षटकार. की 4 चेंडूमध्ये मात्र 18 धावांवरती नाबाद केलं आपण पाहतो अजयला. शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू फेकले तर नक्की षटकारा बाहेर फेकण्याची मात्र त्याच्याकडे उभा आहे आणि त्या उभ्याचा कुठेतरी फायदा होताना पाहतोय. तर मॅन शॉर्ट फाईनला होतोय वेट आणि शॉर्ट थर्ड मॅन होतोय बेग, हा येईल चेंडू सीमा रेषेबाहेर, नशिबाचा चौकार. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले, अजूनही 3 चेंडू मात्र उर्वरित शिल्लक असतील. कशा प्रकारे फेकल्या जाईल. अगदी या षटकामध्ये कुठेतरी जास्त धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून, का समोर एक चांगला फलंदाज
अजयला आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. सलामी नक्कीच आमच्या व्हीआयपी डाईजला सलामी देणारा हाईल बिग हिट षटकार. नक्कीच एक सन्माननीय कोंढेरी गावचा उद्योजक राकेशजी केने यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच राकेशजी केने यांचं आगमन झालंय तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ही कोंढेरी गावची स्पर्धा आणि जेव्हा जेव्हा कोंढेरी गावची स्पर्धा भरवली जाते तेव्हा मात्र अनेक ग्रामस्थ मंडळ नक्कीच उपस्थित असतात. मग ते पिसा डॅमवरती स्पर्धा असो की मांडा ग्राउंडवरती स्पर्धा असो, नक्कीच या स्पर्धा अखेर छानरित्या मात्र पार पाडण्याचं काम कोंढेरी गावाच्या माध्यमातून नेहमीच करण्यात येत असतं. एक चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ताडपॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक होते त्याच्या माध्यमातून होते चूक. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू ओव्हर द लाईन 4 धावांसाठी हाईल नशिबाचा चौकार. कल्पनारम्य कशी फलंदाजी असावी याचा प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये मात्र अजयच्या माध्यमातून केलं जातंय. त्या 2 षटकामध्ये काहीच धावा नव्हत्या, त्यानंतर मात्र अजय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा बिगेड करण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट फाईन लेग मात्र फलंदाज होईल बाद. बॅक टू लकआउट. त्रेचाळीस आकड्यावरती आणि 44 धावांचा पाठलाग करावा लागेल अर्थातच वावेकर संघाला. दरम्यान जाऊया टॉस कडे. एका बाजूने आपण पाहणार आहोत सांगोली संघाने त्यांना फाईट करेल साई एकविरा स्पोर्ट मोहिली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. सांगोली संघाचा कर्णधार आणि मोहिली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. नक्कीच टॉस केला जाईल. आमचे सन्माननीय पाहुणे रणजितजी गुप्ता यांना विनंती असेल की आपल्या हस्ते टॉस केला जाईल. नक्कीच 2 संघ आपण बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण करताना पाहतोय. दोन्ही संघाने अगदी पालागलवर चांगला खेळ केला. आपण एका बाजूने पाहतोय साई एकविरा स्पोर्ट मोहिली आणि एका बाजूने असलेला सांगोली संघाने आणि आमचे सन्माननीय पाहुणे रणजितजी गुप्ता यांच्या हस्ते टॉस केला जाईल. नक्कीच छापा कॉल केला आणि टॉस जिंकला अर्थातच साई एकविरा मोहिली संघाने. दरम्यान अगदी पाहायला गेलं तर साई एकविरा मोहिली संघाने टॉस जिंकून प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच पहिला टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी पाहायला गेलं तर आकाश तुझा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये तू एक 50 धावांची खेळी इनिंग साकारली आणि स्वतःला मात्र एक वाढदिवसाची भेट दिली. त्याबद्दल तुझं काय म्हणणं असेल? असं काय नाही, कारण की रोशन सुद्धा बाहेर गेलेला. मगून रोशन मला बोलला काय असेल तो पोरांना घेऊन संगत चल, एवढंच बोलला. ते मी करून दाखवलं रोशन दादा. काय हरकत नाहीये. नक्कीच तुला सुद्धा शुभेच्छा असतील, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नक्कीच आपण पाहायला गेला तर टॉस दरम्यान झाला. एका बाजूने साई एकविरा मोहिली आणि त्यांना फाईट देताना आपण पाहणार सांगोली संघ. दोन्ही संघ मात्र मातब्बर संघ आहेत आणि टॉस आपण पाहुण्यांच्या हस्ते केला आणि टॉस जिंकलाय अर्थातच साई एकविरा स्पोर्ट मोहिली या संघाने. आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं अर्थातच साई
सांग SKDCC सांगोडे संघाला ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. पहिला चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय कुठेतरी प्रति षटकामागे 14.75च्या सरासरीने धावसंख्या जोडावी लागेल. प्रति षटकामागे मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा येऊन उर्वरित दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बिडकावून देण्याचा प्रयत्न अगदी 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील तत्पर 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केले गेल्यात. कारण की मी म्हटलं होतं पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा धावा जास्त येतात तेव्हा उर्वरित षटकामध्ये कुठेतरी रनअप इक्विलिशन फार रिक्वायर्ड रन कमी होतो आणि मात्र त्या सामन्यामध्ये चांगली मजबूत पकड निर्माण करण्यासाठी मात्र फलंदाजी करणारा संघ सज्ज असतो. परंतु तशा प्रकारचे चित्र घडेल का हे पाहण्यासाठी मात्र अनेक प्रेक्षक आणि अनेक पाहुणे या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय व्यासपीठावरती. नक्कीच आमचे गुणलेखक अविनाश केने सकाळच्या सत्रापासून त्यांच्या माध्यमातून साकारलं जात आहे. दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र थांबणार नाहीये. नक्कीच VIP डाईजला सलामी देणारा हाईल बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच वार आणि पलटवार आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू जरूर डॉट आला त्यानंतर दुहेरी धावा आणि त्यानंतर एक बिग ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो ऋषीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. कुठेतरी अगोदरच बॅट फिरवली असावी कारण का स्लोवर गतीने चेंडू फेकला गेला परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडू होईल सांगता. या सामन्यामध्ये जर पाहायला गेला तर दोन्ही संघ मात्र शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगला खेळ करतील यात काही शंका नाहीये. बॅटल मैदानाच्या आतमध्ये वावेकर विपक्ष रुंदे या संघादरम्यान पाहतोय चांगली बॅटल रंगती आहे परंतु एक 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली जातो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी क्लासिकल गोलंदाजी एक विविध असलेला हा गोलंदाज अजिंक्य आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. जरूर अजिंक्यने फलंदाजी करत असताना नाखुश केलं परंतु गोलंदाजीने मात्र सर्वांची मने जिंकलेत. अजयचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 42 धावा दुसऱ्या सामन्यामध्ये 32 धावा काय अफलातून इनिंग त्याच्या माध्यमातून साकारली गेली आहे. नक्कीच नवा फलंदाज अजय एक चांगला ब्लास्ट आपल्याला करताना पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बिडकलन दिलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. ओव्हर द लाईन लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर 6 धावांसाठी वावेगरगाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. मात्र वावेकर संघाने लॉस केला नाहीये. वावेकर संघाचा विचार केला तर धीरज आणि
ऋषी आणि संजय सलामीला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. नवीन गोलंदाज आपण धीरजला पाहतोय रुंदे संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वेगाने फ्लाय करण्याचा प्रयत्न, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. हाय 7 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. आतमध्ये चालेल चित्तवेधक महत्वाचा भाग जसा असतो त्याच पद्धतीने मात्र मागील चेंडूवरती ज्या पद्धतीने ऋषीने जो षटकार खेचला त्याच पद्धतीने मात्र या चेंडूवरती आपण संजयच्या माध्यमातून षटकार खेचताना पाहतोय. मोहर उमटली असावी याच पद्धतीचा हा कॉपी बुक स्टाईलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने फ्लाय झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन, अगदी वुडलँड स्पॉटवरती लाईन अँड लेंथमध्ये गोलंदाजी केली आहे, तत्पर निर्धाव चेंडूची होईल सांगता कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. वार आणि पलटवार या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आपल्याला 20 आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल, चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी वावेकर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. ऋषीच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी पाहायला गेलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त दिशा दिली आहे, लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पर मिळाले एकच धाव. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, तत्पर मिळाली 1 धाव. एका धावेने नक्कीच संघाची धावसंख्या पाहायला मिळते 27 आकड्यावरती. अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असेल, दुसरा षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा आडबाटने खेळण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पर पकडला जाईल. फलंदाज फेल, बिग विकेट डाऊन. ऋषी बॅक टू पवेलियन. नक्कीच सन्माननीय पाहुणे रामदास दादा दलवी तसेच शत्रुघ्नजी दलवी सावतगावचे दोन्ही उद्योजक यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण दादा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच सावतगावची A1 जोडी अर्थातच शत्रुघ्न दलवी आणि रामदास दलवी दोघांचं इथे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. दादा नक्कीच आपण इथे उपस्थित झालात, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान या सामन्याचा विचार केला तर कुठेतरी षटकारांची आतिषबाजी चालू असताना महत्वाची विकेट मात्र प्राप्त केली आहे गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 27 आकड्यावरती. पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉटवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, चेंडू मात्र येईल निर्धाव अर्थातच डॉट बॉल. अगदी पाहायला गेलं तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कुठेतरी वाटत होतं की 6 चेंडू 17 धावींची आवश्यकता असेल. 27 धावा झालेल्या आहेत आणि नक्कीच 44 धावा बनवायचे आहेत.
त्या अनुषंगाने मात्र 6 चेंडू 17 धावेंची आवश्यकता असेल. कुठेतरी अगदी पाहायला गेलं तर या षटकामध्ये जरूर 2 षटकार आले, त्यानंतर 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आणि एक सिंगल, अर्थातच 13 धावा. सहा चेंडू 17 धावेंची आवश्यकता. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला विनीत. संजयचा जर विचार केला तर संजयच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पाहिलेत, परंतु त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती भिडकावून देण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तत्पर एका धावेवरती मात्र समाधान मानावे लागते. कुठेतरी चुकीचं अनुमान आपल्याला पाहायला मिळतंय, कारण नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज संजयचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्या, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. त्या अनुषंगाने कुठेतरी धावा मात्र जोडाव्या लागतील. आत्ता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 16 धावा. 2 बिग हिट मारावे लागतील अर्थातच वावेकर संघाला, परंतु एखादा विकेट किंवा 2 डॉट चेंडू नक्कीच सामन्यामध्ये जरूर मजबूत पकड निर्माण करतील. दरम्यान पुन्हा एकदा नशिबाचा चौकार येईल का? चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी फ्लाश चौकार. चार चेंडू 12 धावांची आवश्यकता. सामना काय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच प्रेक्षकांचा अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते या सामन्यासाठी. पुन्हा एकदा आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट फायरिंगला क्षेत्ररक्षण नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार. हा लागोपाठचा दुसरा चौकार. आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू 8 धावेंची आवश्यकता. कुठेतरी गोलंदाज मात्र प्रेशरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडू 8 धावा. समीकरण 6 चेंडू 17 धावेंची आवश्यकता असताना 3 चेंडू 8 धावेंची आवश्यकता आहे. कारण का संजय अजूनही आपण पाहायला गेलं तर खेळपट्टीवरती चांगली फलंदाजी करतोय आणि त्याच्या सोबतीने आपण पाहतोय नवीन फलंदाज प्रतीक लागोपाठचे 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलेत. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लेनचा चेंडू होता. अगदी पालकाचा चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येईल 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. साठी जरूर इनॅट नंबर अर्थातच वन डाऊनच्या स्वरूपात आपण प्रतीकला पाहिलं. 4 चेंडूमध्ये 14 धावा त्याच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात. 6 चेंडू 17 धावेंची आवश्यकता असताना आत्ता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत 2 चेंडू 2 धावा. छोटू आपण बॅटिंगला पाहतोय. पुन्हा एकदा कुठेतरी खराब चेंडू असेल काही शंका नाहीये. ते पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केल्या.
नक्कीच अगदी पाहायला गेलं तर वाईड मात्र घोषित केलं आहे. सलग 4 दिवसामध्ये आपण पंच पाहणार आहोत. योगेश बोटेरे असतील मॅन फ्रॉम पोई, तसेच कृष्ण केने सर मॅन फ्रॉम निंबवली. नक्कीच ठाणा ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर नक्कीच नेहमी नाव चर्चित असणार. आपण पाहतोय माधव ठाकरे नक्कीच ठाणा ग्रामीण क्रिकेट जो ग्रुप आपण क्रिएट केला गेलाय त्या ग्रुपची नक्कीच पूर्ण जिल्हाभर नेहमी चर्चा असते. आणि त्या ग्रुपचे नक्कीच अगदी पाहायला गेलं तर ओनर अर्थात दर्श केने मात्र त्यांच्या माध्यमातून गुणलेखक सजवला जात आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 2 चेंडू 2 धावेंची आवश्यकता असताना अफलातून चेंडू कुठल्या स्पॉट मध्ये चेंडू पडल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू जो होते सांगता 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना मात्र निर्धाव चेंडू फेकून काढलाय. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये चेंज झालाय. आपण पाहतोय एक चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल. कशा प्रकारे मात्र धाव जोडली जाईल की धावा मात्र बनल्या जातील यासाठी मात्र अनेक प्रेक्षक मात्र तत्पर झालेत. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अगदी गोलंदाज विनीत त्याने प्रभावित करून सोडलाय. जर पहिल्या 3 चेंडूवरती चौकार षटकार काढले परंतु अखेरच्या क्षणामध्ये अटॅकिंग गोलंदाजी जरूर करण्याचा प्रयत्न केला जातो. 1 चेंडू 1 धाव. पंच करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, पकडला जाईल सामना मात्र जरूर. हॅलो, नक्कीच अगदी पाहायला मात्र दोन्ही चेंडू सुरेखरित्या हाताळले तोच ठरतोय अर्थातच विनीत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याला जरूर दिला